नमस्कार, मी रश्मी श्वासोगासामध्ये आपलं स्वागत करते. आज आपल्याला मृदू दाखवणार आहे ज्वारी आणि बाजरीची भाकरी. इथे मी पीठ घेतलेलं एक मोठं बाउल, त्याच्या निम्म मी इथे कोमट पाणी घेतलेलं आहे. आता आपण सुरुवातीला हे पीठ भिजवून म्हणजे पीठ मळून घ्यायचं आपल्याला. त्यासाठी आपण एका परातीमध्ये पीठ घालून घेतलेलं आहे. पिठामध्ये आपण थोडं थोडं पाणी करून ते मळून घेणार आहोत. इथे मात्र कोमट पाण्याचा वापर केलेला आहे. जेवढं तुम्ही पीठ घेणार आहात ना, त्याच्या निम्म पाणी तर तुम्ही घ्यायला पाहिजे. नंतर मग जर वाटलंच तर थोडंसं पाणी वापरून आपण ते मळून घ्यायचं आहे. इथे आपण ज्वारी आणि नाचणी मिक्स करून हे पीठ तयार करून घेतलेलं आहे. या दिवसामध्ये थंडीच्या दिवसामध्ये ज्वारीच्या भाकऱ्या चवीला छान लागतात आणि यासाठी आपण पिठलं भाकरी खाण्यासाठी अगदी हा मस्त पर्याय आहे. जर नुसती ज्वारीची भाकरी तुम्हाला आवडत नसेल त्याच्यामुळे नाचणी मिक्स करून म्हणजे मी निम्म प्रमाण घेतलं होतं. म्हणजे दोन्ही समप्रमाणात आपण घेऊन जेवढी आपण ज्वारी घेतली तेवढंच आपण नाचणी घेतलेली आहे आणि ती दळून आणून आपण याची ही भाकरी तयार करणार आहोत. इथे हा आपला गोळा तयार झालेला आहे पिठाचा मळून. ही भाकरी मात्र मी इथे पिठावरती दाखवणार आहे. तुम्ही म्हणाल की पिठावरती म्हणजे काय, तर पाण्यावरती सुद्धा ही भाकरी करता येते आणि ती पण अगदी मस्त. थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि नंतर हा पिठाचा जो गोळा आहे तो हाताच्या साह्यानेच आपण बोटांच्या साह्याने आपण बघाल इथे त्याला थोडासा भाकरीचा आपण गोल आकार दिलेला आहे. नंतर या परातीमध्ये आपण पीठ घेऊन तो गोळा आपण तापात घेतलेला आहे. सर्व बाजूने आपण गोलाकार अशी भाकरी तयार करत आहोत. बोटाच्या साह्याने ते थोडा थोडा दाब देऊन आपली ही भाकरी मस्त अशी तयार झालेली आहे. आता आपण या एकीकडे मी तवा गरम करत ठेवला होता. अशा प्रकारे ही आपली भाकरी तयार झालेली आहे. ते आता आपण तव्यावरती घालणार आहोत शिजवण्यासाठी. इथे तव्यावरती मी भाकरी टाकलेली आहे. वरून थोडं आपण इथे पाण्याचा वापर करून पाणी लावून घेऊया. म्हणून आपल्या वरच्या बाजूला आपण भाकरीला पाणी लावलेलं आहे. एक साधारण 2 मिनिटांनंतर आपण भाकरी पलटून घेणार आहोत. नंतर पुन्हा आपण एक 2-3 मिनिटांनंतर आपण ती भाकरी उलटी करून घ्यायची आहे. आपण बघाल इथे आपली भाकरी मस्त अशी टम्म फुगलेली आहे. म्हणजे ती आतून सुद्धा व्यवस्थित शिजेल वाफेवरती. आणि अशा प्रकारे आपली ज्वारीची आणि नाचणीची भाकरी तयार झालेली आहे. ती आपण आपल्या ठेचा आणि पिठल्यासोबत खाणार आहोत. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहायला मिळतील. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.